बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी। वर्धापन दिन समारोह में हुजूर आप आए, स्वागत करूं या करूं अभिनंदन, करूं क्या ये मेरी समझ में न आए। बहुत शुक्रिया। नमस्कार मंडळी, मी विनोद शहा, आपल्याच परिवाराचा सदस्य। ज्येष्ठ नागरिक संघ प्रेमनगर परिसराच्या 4 दिवसीय 17व्या वर्धापन दिन समारोहाच्या या ऑनलाईन विविध गुणदर्शन मनोरंजन सोहळ्यामध्ये आपल्यातल्या सर्व हौशे नवशे गवशे कलाकार आणि आपणा कलाप्रेमी सभासद व कुटुंबियांचं पुन्हा एकदा अगदी इथून हृदयापासून स्वागत। तर आपला हा 17वा वर्धापन दिन समारंभ या ऑनलाईन कार्यक्रमाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे। सालाबादच्या प्रघाताला अनुसरून याही वर्षी आपण आपला वर्धापन दिन समारोह बहारदारपणे करणारच होतो, पण हे सर्व ज्ञात आहे की गेले जवळजवळ वर्षभर विश्वव्यापी कोरोना महामारीच्या अकस्मात प्रादुर्भाव आणि अनाकलनीयरित्या झपाट्यानं प्रसारामुळं सर्वांचं सार्वजनिक जीवन विस्कळीत झालं। विस्कळीत काय, ठप्पच झालं आहे म्हणाल। आपल्यासारखे ज्येष्ठ तर स्वगृहबंदी झाले, एका अर्थानं आपली कुचंबणाच झाली होती। त्यामुळं हा कार्यक्रम रद्दच करायची वेळ आली होती जवळजवळ। पण प्राप्त परिस्थितीला इष्टापत्ती समजून तिचा सकारात्मकतेनं सदुपयोग करत कसं आनंदी राहावं, आपल्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन या संधीचं कसं सोनं करता येईल असं वाटत असताना एक विचार पुढं आला की सुरक्षेचे सर्व नियम पाळून ऑनलाईन स्वरूपात हा कार्यक्रम सादर करता आला तर। या धर्तीवर विचारविनिमय झाला, त्याची आखणी आराखडा तयार केला गेला। यासाठी आपले उपाध्यक्ष श्री रमेश दिवेचा व कोषाध्यक्ष श्री प्रकाश पवार यांनी खूप मेहनत घेतली। यामध्ये मुख्यत्वे 2 मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव निश्चित केला गेला। पहिलं म्हणजे कार्यक्रमाचं 0 बजेट आणि दुसरं म्हणजे यामध्ये नो प्रोफेशनल्स। याचा अर्थ असा की हा कार्यक्रम 0 बजेट असावा, प्लॅनिंगपासून ते एक्झिक्युशनपर्यंतची सर्व कामं आपल्याच सभासदांनी स्वेच्छेनं जबाबदारीनं पार पाडायची आणि दरवर्षीप्रमाणे करमणुकीसाठी प्रोफेशनल कलाकारांना पाचारण न करता आपल्यातल्याच मल्टी टॅलेंटेड हौशी सभासदांनी त्यांची कला विविध गुणदर्शन मनोरंजन यासमोर मथळ्याखाली सादर करावी। थोडक्यात काय तर अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या फॉर्मॅटप्रमाणे या कार्यक्रमाचा साचा रचना असावी। ऑफ द मेंबर्स, बाय द मेंबर्स, फॉर द मेंबर्स। सभासदांकडून आणि सभासदासाठी सारं काही आपल्या सभासदांच्या आनंदासाठी घडून आणायचं। किती हृदय आणि सर्वसमावेशी कल्पना आहे नाही। आणि मग काय, डिटेलिंग केलं गेलं, आर्ट कॅटेगरीज ठरवल्या गेल्या आणि सभासदांच्याकडून व्हिडिओ क्लिप फॉर्ममध्ये एंट्रीज मागवल्या गेल्या आणि काय जादू झाली म्हणून सांगू। शायर मजरू सुलतानपुरींनी म्हटल्याप्रमाणे अकेला ही चला था मैं जानिबे मंजिल, मगर लोग आते गए और कारवां बनता गया। मुश्किलें आई, रास्ते निकलते गए, सभासद कलाकार भी जुड़ते गए और मंजिल को हम पाते गए। आपण ज्येष्ठ मंडळी म्हणजे शब्दावर, कलेवर, जीवनावर, जगण्यावर आणि माणसावर प्रेम करणारी माणसं। सभासदांनी उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद दिला आणि यामधून एक मात्र प्रकर्षाने जाणवलं की आर्ट अँड आर्टिस्ट हॅज नो एज बॅरियर, एज इज जस्ट अ नंबर। एवढ्या अल्पावधीत व्हिडिओचं नवं माध्यम स्वीकारून, तंत्र अवगत करून, मोठ्या मेहनतीनं तयारी करून 1 आणि 2 नव्हे तर तब्बल 57 एंट्री झाल्या।
सगळ्यांचं हुनर, कलागुण, सादरीकरण अतिशय एनर्जेटिक आणि बेजोड असं होतं. आमच्यासाठी हे सारं उम्मीद से जादा होतं, पण अत्यंत सुखद होतं. ज्येष्ठांना एक चालना, एक नवीन दिशा मिळाली होती आणि ठप्प झालेलं जीवन आनंदानं प्रवाहित झालं होतं. हा एकूणच कलाप्रवास फारच सुखावह, उत्साहवर्धक, आनंददायी असा झाला. आनंद यात्राच म्हणा ना. इथं कुणाला कुणाशी स्पर्धा करायची नव्हती की कुणाला कुणापुढे काहीही सिद्ध करायचं नव्हतं. आपण आपल्या कलेचा आनंद घेतोय आणि आपल्याच परिवारजनाशी शेअर करतोय, त्यांच्यात वाटतोय. हा अहोभाव खोलवर कुठेतरी अंतर्मनात सामावलेला होता. एकंदरीत काय तर सर्वांनी फार एन्जॉय केलं. कोविड चिंता, नैराश्य सारं काही दूर कुठेतरी गायब झालं आणि ही मौज मजा आता आपल्यापुढं ऑनलाईन सादर होतीये. तो लीजिए साहेबान, इंतजार खत्म. बघा आपल्या चिरतरुण ज्येष्ठ सभासद मित्रमैत्रिणींनी काय बहार आणली ते. सज्ज व्हा, सरसावून बसा, आनंद घ्या आणि रिफ्रेश व्हा. कोणत्याही कार्याचा शुभारंभ श्री गणेशा आपण गणेश वंदनेनं करतो आणि सर्व काही मंगल कर रे बाबा असं त्या विघ्नहर्त्याला विनंतो. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो ओम मोरेश्वर सिद्धितः बल्लाळस्तु विनायकत्वं महडे चिंतामणी स्थेवरे ओम लेण्याद्रौ गिरिजात्मजसुवरदो ओम विघ्नेश्वरश्चोजरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम. तर सर्वप्रथम श्री रमेश दिवेच्या व सौ यशोधरा दिवेच्या या दंपती सदस्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं प्रथम कलापुष्प आपण गणरायाच्या चरणी वाहूया. दिवेच्या दंपतीनं गायलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीने या कार्यक्रमाची मंगल सुरुवात करूया. माऊली चरणी तल्लीन होऊन ताल ठेका धरत मोठ्या उत्साहात समर्पण भावनेनं हे दोघे माऊलीची आरती आराधन करतायत आणि ज्ञानेशाबद्दल मी पामर काय बोलणार, एवढी माझी पात्रताही नाही. तर चला अनुभवूया हा भक्तिभाव. ज्ञानेश्वर महाराजाची आरती. आरती गणराजा महाकैवल्य तेजा, कैवल्य तेजा, सेवती साधू संत मनु विठला माझा, विठला माझा. आरती गणराजा
नमस्कार. वा, दिव्याच्या दाम्पत्याच्या भक्तिरसात अगदी बुडून गेल्यासारखं वाटलं. आता पुढचा कलाकार. कुणाचं तरी होऊन जाण्यात खरंच किती मजा आहे. कुणाचं तरी होऊन जाण्यात खरंच किती मजा आहे. अन्यथा जीवन म्हणजे काळ्या पाण्याची सजा आहे. इथं श्री प्रकाश पोरवाल व सौ नीना पोरवाल तर गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ एकमेकांचे होऊन राहत आहेत. सुवर्ण संसार करतायत. मोती शिंपला, चंद्र चांदणे किंवा तत्सम अद्वैत असलेली यांच्यातली केमिस्ट्री काही आवरच आहे. पत्नी प्रेमापोटी लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्यावर काव्य रचताना पूर्णांगिनी असं संबोधन हे खरंच किती अर्थपूर्ण आहे. त्यांच्यातली इंटिमसी, उत्कट भाव शब्दातून प्रकटतो. तर ऐकूया श्री प्रकाश पोरवाल रचित ही कविता. नमस्कार. आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवशी माझ्या प्रिय पत्नीवर केलेली एक छोटीशी कविता. माझ्या प्रिय बायकोला हार्दिक शुभेच्छा. बायको. कवितेचं नाव आहे अर्धांगिनी नव्हे पूर्णांगिनी. भेट होता तुझी माझी, तृप्त झालो मी आनंदाने, मोती मिळाला शिंपल्यातील मला तुझ्या रूपाने. भेट होता तुझी माझी, तृप्त झालो मी आनंदाने, मोती मिळाला शिंपल्यातील मला तुझ्या रूपाने. स्वप्न पाहतो होतो चांदणी यावी माझ्या जीवनात, वटपौर्णिमेच्या दिवशी देऊनी माझ्या हाती तुझा हात. स्वप्न पाहतो होतो चांदणी यावी माझ्या जीवनात, वटपौर्णिमेच्या दिवशी देऊनी माझ्या हाती तुझा हात. आईवडिलांच्या उंबरठ्याची चौकट ओलांडून आलीस घरात माझ्या, भाग्य उजळले आणि माझ्या असण्याला स्वत्व लाभले येण्याने तुझ्या. आईवडिलांच्या उंबरठ्याची चौकट ओलांडून आलीस घरात माझ्या, भाग्य उजळले आणि माझ्या असण्याला स्वत्व लाभले येण्याने तुझ्या. जीवनातील चढ उतार झेललेस, दिली जन्मोजन्मीची साथ, आला बहर भर उन्हात फुलावे चांदणे अशी दिलीस साथ. जीवनातील चढ उतार झेललेस, दिली जन्मोजन्मीची साथ, आला भर उन्हात फुलावे चांदणे अशी दिलीस साथ. संसारवेलीवर दोन चुकमार फुले फुलली, दिलेस छान वळण त्या फुलांना वेळोवेळी. संसारवेलीवर दोन चुकुमार फुले फुलली, दिलेस छान वळण त्या फुलांना वेळोवेळी. दिलेस बळ आपल्या बाळांच्या पंखांना, भरारी जीवन जगाची मारायला शिकवले त्यांना. दिलेस बळ आपल्या बाळांच्या पंखांना, भरारी जगाची मारायला शिकवले त्यांना. आई, सासू, आजी, मुला नातवंडांची माझी अर्धांगिनी तू पूर्णांगिनी. आई, सासू, आजी, मुला नातवंडांची माझी अर्धांगिनी तू माझी पूर्णांगिनी. खूप खूप शुभेच्छांची भेट तुला या शुभदिनी, तू आहेस म्हणून मी आहे तृप्त मी मनोमनी. खूप खूप शुभेच्छांची भेट तुला या शुभदिनी, तू आहेस म्हणून मी आहे तृप्त मी मनोमनी. धन्यवाद. पोरवाल पती पत्नींचं हे नातं अगदी हेवा वाटावं असं आहे. आपल्या सगळ्यांच्याकडून या उभयतांना हिरक महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. आता हे हृदयस्पर्शी कथाकथन. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ. शायद आपसे मिलकर किसी की तलाश पूरी हो. असाच काहीसा संदेश सौ मीरा गायकवाडी यांना आपल्या पोस्टमन या कथाकथनाद्वारे द्यायचा आहे. रक्ताची नाती आपल्या जन्माने आपल्याशी जोडलेली असतात. त्यात आपल्याला चॉईस नसतो. पण माणुसकीचं, प्रेमाचं, मैत्रीचं नातं जोडण्याचा मात्र आपल्याला चॉईस असतो आणि हे आपण चॉईस घ्यावा. पूर्वीच्या जमान्यात पोस्टमन हा मानवजातीचा एक अविभाज्य असा घटक होता. सुखदुःखाच्या संदेशवाहक जनमानसात घर करून राहत होता. त्यामुळं प्रत्येक घराशी त्याचं एक वेगळं अनामिक असं नातं बनायचं. अशाच एका निरपेक्ष नात्याची ही हृदयद्रावक कथा सौ मीरा गायकवाडी.
नमस्कार, मी सौ मीरा गायकवाडी. आपल्याला आज एक गोष्ट सांगणार आहे. कथाकथन. नातं म्हणजे काय? सुमारे 20-25 वर्षापूर्वी पोस्टमन काका घरोघरी जायचे आणि पत्र वाटप करायचे. आता तर सगळीकडे मोबाईल फोन आलेत, त्यामुळे पोस्टमन काका आपल्याला फार क्वचित दिसतात. अगदी काही पार्सल असेल किंवा रजिस्टर पत्र असेल, कुरिअर असेल, तेवढ्यापुरते ते आपल्याला भेटतात. पूर्वी तसं नव्हतं. एका छोट्या गावामध्ये पोस्टमन काका पत्र वाटप करता करता एका घरापाशी येतात आणि आवाज देतात, पोस्टमन. मग आतून एका मुलीचा आवाज येतो. ती म्हणते, आले हं काका. 5 मिनटं झाली तरी कोणीही दार उघडत नाही. म्हणून पोस्टमन काका रागावतात थोडेसे मनातल्या मनात आणि म्हणतात, काय हे इतका जर वेळ एकेका घराला लागला तर मी घरोघरी जाऊन माझे आजचे पत्र वाटप कसं करणार? तरी 5 मिनिटांनी दार उघडत नाही. मग पोस्टमन काका वैतागतात आणि चिडून ओरडणार असतात. तेवढ्यात दार उघडलं जातं. दार उघडल्याबरोबर पोस्टमन काकांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण दारामध्ये एक तरुण मुलगी उभी असते आणि तिच्या हातात काठी असते आणि ती दोन्ही पायांनी अपंग असते. मग काकांना लक्षात येतं की एवढा का वेळ लागला या मुलीला दार उघडायला. मग ते रजिस्टर पत्र देतात, सही घेतात आणि निघून जातात. असं मग या मुलीची पत्र मधनं येतच असतात. पण आता मात्र पोस्टमन काका तिच्या दारापाशी आले की काही वैतागत नाही आणि शांतपणे उभे राहतात. तिने दार उघडलं की तिच्या हातात पत्र देत असतात. ती मुलगी पण चलाख असते. ती पण काकांसाठी कधी गुळ पाणी, कधी सरबत किंवा घरामध्ये काही केलेलं असेल त्यातला थोडंसं त्यांना खायला देत असते. आणि पोस्टमन काकांना म्हणते, काका नाही म्हणू नका. पण तिचा प्रेमळ आग्रह पाहून काका पण तिचं सगळं ऐकायला लागतात आणि त्या दोघांमध्ये एक असं अनामिक नातं तयार व्हायला लागतं. त्याच्यानंतर काही दिवसांनी दिवाळी येते. तर दिवाळीला पोस्टमन लोक बक्षिसी मागायला घरोघरी जातात. हे पोस्टमन काका बक्षीस मागत मागत ह्या मुलीच्या घरापाशी येतात आणि ते म्हणतात की या मुलीकडनं काय आपल्याला नको आहे म्हणे. आधीच तिला अपंगत्वाचं खूप दुःख आहे तिच्या मनाला. पण आपण तर तिला भेटलो नाही तर तिला वाईट वाटेल, म्हणून आपण तिला भेटून मगच पुढे जाऊ. आणि मग ते म्हणतात, पोस्टमन. एक 5 मिनिटांनी ती मुलगी नेहमीप्रमाणे दरवाजा उघडते आणि तिच्या हातात एक बॉक्स असतो. ते पाहून काका तर आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, अगं हे काय आहे? तर ती म्हणते, काका हे तुमची दिवाळीची बक्षिसी आहे, पण हा बॉक्स तुम्ही ना घरी गेल्यावरच उघडा. मग पोस्टमन काका पण हो म्हणतात आणि तो बॉक्स घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर ते बॉक्स उघडतात तर त्याच्यामध्ये सुंदर चप्पलचा जोड असतो. काका पायात घालून पाहतात आणि ती चप्पल त्यांच्या पायाच्या मापाची असते. दुसऱ्या दिवशी पोस्टमन काका ती चप्पल घालून पोस्टामध्ये जातात आणि पोस्ट मास्तरांना म्हणतात, साहेब मला कर्ज हवं आहे. ते साहेब म्हणतात की अरे बाबा, तुला आधीच एवढं कर्ज आहे, आणखी कशाला कर्ज काढतोय तू? तर तो पोस्टमन काका म्हणतात, मला ना जयपूर फूट घ्यायचा आहे. आणि जयपूर फूट कोणासाठी घ्यायचा आहे तुला? तुझा मुलगा तर धडधाकट आहे. मग ते काका सांगतात की मला एका अपंग मुलीसाठी हा जयपूर फूट घ्यायचा आहे. कारण म्हणे माझ्या धडधाकट मुलाला पण जे समजलं नाही ते माझं अनवाणी दुःख या अपंग मुलीने जाणलं आहे म्हणे. तिने माझ्यासाठी बघा ना म्हणे हा चप्पलचा जोड बनवून घेतला. मी तिच्या दाराशी जेव्हा गेलो तेव्हा माझ्या पावलांचे ठसे तिच्या दाराशी उमटले होते आणि त्याचं माप घेऊन तिने माझ्या पायाच्या मापाची चप्पल बनवून आणली आहे आणि तीच मी घालून आलो आहे. हे ऐकल्यानंतर मात्र पोस्टमास्टर सकट सगळा स्टाफ निशब्द होतो. अगदी पिनड्रॉप सायलेन्स सगळीकडे होतो आणि सगळ्या स्टाफला खूप गहिवरून येतं. मग पोस्टमास्टर आणि सगळे स्टाफ मिळून पण काही वर्गणी करतात आणि पोस्टमास्टरच्या हातात ते जयपूर फूट घेण्याची रक्कम जमा होते
पोस्टमन काका खूप आनंदित होतात. आपलं कसं असतं की नाती नुसती रक्ताची असून चालत नाही. रक्ताची नातीसुद्धा आपल्याला वेळेला उपयोगाला येतीलच असं नसतं. पण नात्याची भावना, दुसऱ्याला मदत करण्याची भावना, दुसऱ्याचं दुःख जाणण्याची भावना ही आपल्या रक्तात असावी लागते. मग अशी भावना रक्तात असेल तर तो भले आपला नातेवाईक असो किंवा नसो, पण तो आपला नातेवाईकच म्हणायला हवा. तर अशी नातेसंबंधाची गोष्ट आहे. आपण धडधाकट लोक डोळे मिटून सगळीकडे चाललेलो असतो पुष्कळदा. आपल्याला लक्षात पण येत नाही त्या गोष्टी. पण अपंग लोक किंवा दुःखी लोक सहसा दुसऱ्याचं दुःख जाणायला त्यांच्या व्यथेमुळे का होईना सवय त्यांना तशी होते. आणि नसले तरी काही लोक असे असतात, चांगले असतात, पण त्यांना दुसऱ्याचं दुःख जाणण्याची किमया जमलेली असते. तर ही अशी नात्याची गोष्ट आहे. मला आवडली का ते मला जरूर कळवा. धन्यवाद. पोस्टमनचं अनामिक नातं, अनवाणी दुःख, निशब्द अहोभाव सारं काही अंतर्बाह्य हेलावून टाकणार आहे. आता आपण थोडं गान विश्वात जाऊया. किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया. पतिता सिनेमातलं हे गाणं शैलेंद्रने लिहिलं आहे, शंकर जयकिशननी संगीतबद्ध केलं आहे आणि लता दिदींच्या कोकिळ कंठी गळ्यातून उतरलेलं हे प्रेमगीत. असं वाटलं की मगाशी श्री पोरवालांच्या कवितेतल्या भावनांना सौ नीना पोरवाल रेसिप्रोकेट करतायत. जसं काही त्या कवितेला या गाण्यातून साथ घालत दाद देत आहे. गालातल्या गालात हसत हसत खेळत गायल्यामुळं हे गाणं अगदी अर्थवाही झाल्याचं आपल्याला जाणवतं. ही जोडी म्हणजे मेड फॉर ईच अदर आहे हे सर्वमान्य असावं. तर ऐकूया हे सुंदर गाणं. नमस्कार, मी नीना पोरवाल. मी पतिता या पिक्चरमधलं गाणं म्हणते. किसी ने अपना बना कि मुझको मुस्कुराना सिखा दिया. अंधेरे घर में किसी ने हंस के चिराग जैसे जला दिया. शर्म के मारे मैं कुछ न बोली, नजर ने पर्दा गिरा दिया. मगर वो सब कुछ समझ गए हैं कि दिल भी मैंने गवा दिया. न प्यार देखा न प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानियाँ. जो ख्वाब रातों में भी न आया, जो दिन में मुझको दिखा दिया. वो रंग भरते हैं जिंदगी में, बदल रहा है मेरा जहां. कोई शिकारे लुटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया. किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया. धन्यवाद. मी जे पोरवाल जोडीबद्दल म्हटलं होतं ते तुम्हालाही पटलं ना. आता या गाण्याला शास्त्रीय म्हणायचं का सायंटिफिक म्हणायचं तुम्ही ठरवा. डॉक्टर श्रीकांत वाघ, तुम्ही तर हाडाचे डॉक्टर. इथं हाडाचे याचा अर्थ ऑर्थोपेडिक या अर्थानं. तर डॉक्टर श्रीकांत वाघ, तुम्ही तर हाडाचे डॉक्टर. मग कुठून बरं तुमच्यात आला हा संगीतमय एक्स फॅक्टर. खरं तर ऑडिओऐवजी व्हिडिओ असता तर वाटला असता लयच भारी. खरं तर ऑडिओऐवजी व्हिडिओ असता तर वाटला असता लयच भारी. संधिवाताचे उपाय उपचार साऱ्यांच्याच लागले असते जिव्हारी. इथं जिव्हारी लागणं म्हणजे अपिलिंग असं घ्यायचं आहे. आणि गाण्याबद्दल जर बोलायचं तर शब्दरचना आणि प्रेझेंटेशन प्रभावी, सूर ताल स्वर लय याची उत्तम जाण आणि गाण्यातले चढ उतार अचूक. थोडक्यात
तुम्हा उभयतांचं गाण्याचं अंग प्रशंसनीयच आहे. तर ऐकूया डॉक्टर श्रीकांत वाघ यांनी गायलेल्या आणि स्वतः रचलेल्या या गाण्याची ही ऑडिओ क्लिप. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. नियमित व्यायामाचा उपचारांचा साचा. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. नियमित व्यायामाचा उपचारांचा साचा. संधिवात हा लवकर जाणा. संधिवात हा लवकर जाणा. ताठ बसावन वाकू नका रे मेदा वाढू नका देऊ. ताठ बसावन वाकू नका रे मेदा वाढू नका देऊ. आहारावर नियंत्रणाने. आहारावर नियंत्रणाने रोगा ठेवू दूर चला. संधिवात हा लवकर जाणा. संधिवात हा लवकर जाणा. सांध्यांच्या सुजण्याचे लक्षण. सांध्यांच्या सुजण्याचे लक्षण आणि सकाळी कडकपणा. सांध्यांच्या सुजण्याचे लक्षण आणि सकाळी कडकपणा. आमवात हा ओळखुनिया उपाय सत्वर करा चला. संधिवात हा लवकर जाणा. संधिवात हा लवकर जाणा. दुःख जाऊ द्या दूर. दुःख जाऊ द्या दूर. मनाचे योग्य लावूनी सूर. दुःख जाऊ द्या दूर. मनाचे योग्य लावूनी सूर. या दुखण्यावर प्रसन्नतेने. या दुखण्यावर प्रसन्नतेने मात करूया चला चला. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. नियमित व्यायामाचा उपचारांचा साचा. संधिवात हा लवकर जाणा. संधिवात हा लवकर जाणा. संधिवात हा लवकर जाणा.
संधिवातासारख्या दुर्धर दुखण्यावर देखील डॉक्टरांनी सांगीतिक फुंकर मारून वेदनाशामक गारवा निर्माण केला आहे. बरं वाटलं. आता मात्र तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे नक्की. कलेत कला कुठली तर ती आहे पाककला. कलेत कला कुठली तर ती आहे पाककला. सुगरण असेल ती तर भरभरून आशीर्वाद मिळेल तिला. कोरोनाचा जगभर असेल जरी कहर, कोरोनाचा जगभर असेल जरी कहर, सगळ्यांच्या सुट्ट्यात आला माझ्या स्वयंपाकघराला बहर. काहीसा असं स्वरूप सौ सुनीता देशपांडे यांच्या स्वयंपाकघरास आलं असणार असं म्हणतात. आणि हे ते खरंही आहे की कुणालाही खुश करण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. आणि सौ सुनीता वहिनी हे अचूकपणे जाणतात आणि त्यामध्ये त्यांचा हातखंडा देखील आहे. इथं त्या बनवीत असलेल्या सुरळीच्या वड्यांची रेसिपी ऐकून आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर त्यांनी बनवलेल्या स्वादिष्ट सुरळीच्या वडीचा भले व्हर्च्युअल ही सही पण आपण आस्वाद घेऊया. नमस्कार, सुनीता देशपांडे. आज तुम्हाला मी सुरळीच्या वड्या कशा करतात ते दाखवणार आहे. आपण पहिल्यांदा साहित्य बघूया. अर्धी वाटी डाळीचे पीठ, 1.5 चमचा मैदा, पाव चमचा हळद आणि तिखट, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी खोबरं आणि कोथिंबीर शिरून आणि असं हे करून ठेवलेलं आहे, एकत्र करून ठेवलेलं आहे. 1 वाटी ताक, अर्धी वाटी पाणी आणि 3 चमचे तेलाची हिंग, मोहरी, जिरे घालून फोडणी तयार करून ठेवलेली आहे. आणि असे 2 थाळे आपल्याला लागणार आहेत. त्याला तेल अजिबात लावायचं नाही. आता आपण कृतीकडे वळूयात. हे सगळं सामान मी मिक्स करून आधीच ठेवल्यामुळे हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे. ह्याच्यात अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही. थोड्या वेळ तुम्ही ते भिजवून ठेवलं की ते आपोआप त्या गुठळ्या मोडतात आणि नंतर चमच्याने, हाताने किंवा रवीने तुम्ही मोडू शकता. चला आता आपण कृतीकडे वळूयात. गॅसवर पहिल्यांदा जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. तर अर्धा चमचा तेल घालून सगळे कढईला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि कढईत ओतायचं आहे. आणि एकसारखं दाबाने ढवळत राहायचं आहे. 5-1 मिनिटात घट्ट गोळा होतो त्याचा तयार. हे पहा, आता घट्ट व्हायला लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने सुरळीच्या वड्या केल्या ना तर त्या कधीही बिघडत नाहीत. गुठळ्या मात्र होऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे सतत माझी आई या वड्या खूप छान करायची, त्यामुळे तिच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहे. आणि जेव्हा मी वड्या करते त्यावेळेस मी आधी पहिला आईला नमस्कार करते आणि या वड्या करते. त्यामुळे आज तागत तरी काही या वड्या कधी बिघडलेल्या नाही. मैत्रिणींनो, हा सल्ला लक्षात ठेवा. आणि पीठ झालंय का नाही हे बघायची एक ट्रिक असते. थोडंसं पीठ असं पालथ्या ह्याच्यावर घालायचं, पसरवायचं आणि जरा थंड झालं की ते उचलून बघायचं. हे पीठ अजून उचललं गेलेलं नाही, त्यामुळे अजून त्याला शिजवण्याची आवश्यकता. आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे. गॅस चालूच ठेवायचा. 1 चमचाभर पीठ ह्यात घालायचं. आणि आपण डोसा कसा करतो तसं वाटीने पूर्णपणे संपूर्ण थाळ्याला पसरवायचं.
एकदम पातळ पसरवायचं. आता हे जरा थंड झालेलं आहे थोडंसं. आता ह्याच्या उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या सुरीने. त्याच्यावर ही आपण जी फोडणी तयार केलेली हिंग मोहरी जिरे घालून ती फोडणी अशी त्याच्यावर पसरायची. आणि त्याच्यावर हे आपलं जिरे खोबरं आणि कोथिंबीर हे जे आपण किसून ठेवलेलं होतं ते थोडं उरवरायचं. गुंडाळी करताना पहिलं थोडंसं किंचित सोडून घ्यायचं. मग हलक्या हाताने हा रोल करत आणायचा. हे बघा किती पातळ झाली आहे. आणि चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात. आता आपल्या या सगळ्या सुरळीच्या वड्या वळून झालेल्या आहेत. याच्यावरून थोडंसं खोबरं कोथिंबीर भुरभुरायचं आणि आपल्या माणसांना सर्व करायचं. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला जरूर कळवा. वहिनींनी बनवलेल्या सुरळीच्या वड्यांना नक्कीच त्यांच्या आईच्या हातची चव असणार. करून बघा तर खरं जमतंय का. आता अशी एक कविता, शीर्षक असा माझा अभ्यास. अभ्यास हे एकतर बहुतेक विद्यार्थ्यांचं नावडीचं क्षेत्र. नाईलाजास्तव का होईना लोक रहाटी म्हणून तरी या नीरस क्षेत्रात शिरावं आणि वावरावं लागतंच. त्यामध्ये गणित, इंग्रजी, सायन्स यासारखे अगम्य आणि वृक्ष कंटाळवाणे विषय असतात आणि ते भंडावून सोडत असतात. पण तिथंही बुडत्याला काठीचा आधार मिळावा किंवा तप्त वाळवंटात ओयासिस भेटावा असा ओलावा गारवा कुठेतरी सापडतोच. सौ सुनीता बेलसरेंना मिळालेला अभ्यासातला हा रिलीफ कोणता, ते त्यांच्या असा हा अभ्यास या काव्य वाचनातून ऐकूया. नमस्कार, मी सौ सुनीता बेलसरे. जी कविता सादर करणार आहे ती माझी मावशी कैलासवासी शशिकला दास्ताने यांनी फार पूर्वी केलेल्या आहेत. आणि अशा अनेक कविता त्यांनी केलेल्या आहेत निरनिराळ्या विषयांवर. त्यांच्या काव्यसंग्रहातून ही कविता मला आवडलेली आहे, ती मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. कवितेचं नाव आहे असा माझा अभ्यास. काय करू कसा करू काहीच बाई सुचत नाही. किती केला अभ्यास तरी पुरा काही होत नाही. सोडवू म्हटलं गणित थोडे पण पहिल्याच गणिताचे पडले कोडे. काही केल्या सुटत नाही अभ्यास पुरा होत नाही. मग काढते इंग्लिश संस्कृत, पण ही भाषा तर भारीच विकृत. आज पाठ उद्या नाही अभ्यास पुरा कधीच नाही. इतिहास भूगोल तर डोकेच उठवते, कितीही करा कमीच ठरते. त्रासते वैतागते मग मीही, तरीही अभ्यास पुरा नाही. हिंदीची तर बातच न्यारी, व्याकरणात होती चुका भारी. मग घोकमपट्टीची किमयाही अभ्यास पुरा कधीच नाही. मग हळूच मराठी निघते, मनाला केवढे बरे वाटते. तिचे गोडवे गाऊ किती, अभ्यासाची होते पूर्ती, अभ्यासाची होते पूर्ती. धन्यवाद. पण काहीही झालं तरी शिक्षण आणि अभ्यासाशिवाय जीवनात तरुणोपाय नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता अनुभवूया जीवन प्रवासातले रंग, सुखदुःखाचं अंग. जिंदगी का सफर है कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर,
कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. पण या अगदी उलट, जब सांसों को थम जाना है, फिर क्या खोना क्या पाना है. चल चला चल, गाता चल, हंस के तू जिंदगी जीता चल. बिनधास्तपणे हसत खेळत जगण्याचं सार तत्वज्ञान सांगणारं अंदाज या सिनेमातलं हे गाणं सादर करतायत आपले सभासद श्री मुकुंद सांगलीकर. जिंदगी एक सफर है सुहाना. ऐका. गीत गायन, चित्रपट अंदाज. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन, गायक किशोर कुमार. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उड़ले 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 श्री सांगलीकरांच्या या गाण्यामुळं वातावरणात खरंच चैतन्य निर्माण झाले. आता थोडं कामावर बोलूया काही या धर्तीवरचं कथाकथन. कथाकथन हा साहित्याचा एक लोकप्रिय असा प्रकार आहे. कथेचे कथन, श्रवण, वाचन हा एक आशय अभिव्यक्तीचा मनोवेधक साहित्य प्रकार आहे. अनेक बारीक सारीक तपशिलांच्या उल्लेखानं कथाकथनकार आपल्यासमोर अख्खा प्रसंग, अख्खी घटना जिवंतपणे उभारतो आणि आपण या कथेशी एकरूप होऊन नकळत कथामय होऊन जातो. अशीच सद्यस्थितीवर आधारित ही छोटेखानी विनोदी कथा. सवयीनं अंगवळणी पडलेल्या वर्क फ्रॉम होमपासून अगेन बॅक टू वर्क फ्रॉम ऑफिस हे पुनर्स्थित्यंतर होताना झालेले दुष्ट कष्ट आणि वैतागानं उडलेली तारांबळ याचं कथाकथन करतायत श्री प्रकाश पोरवाल. ऐकूया. नमस्कार, मी प्रकाश पोरवाल. माझ्या कथेचं नाव आहे वर्क फ्रॉम ऑफिस. चुकीचं नाही ऐकलं तुम्ही बरोबरच ऐकलं. वर्क फ्रॉम ऑफिस, वर्क फ्रॉम होम नाही. बिग बॉसचा 5व्या सीझनचा 6वा एपिसोड पाहत होतो आणि तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पलीकडून बॉस होता. बॉसचं नाव वाचून मला डोक्यात तिडकच आली. फोन घेतला. पलीकडून आवाज आला, अरे काय कामं करताय का झोपा काढताय? मागच्या महिन्याचा रिपोर्ट अजून तुम्ही दिलेला नाही आहे. मी नरमाईच्या सुरात म्हटलं जरा ओशाळवानेपणे, बॉस एवढी भांडी घासून झाली की रिपोर्ट पाठवतो तो तयारच आहे. म्हटलं आता हा काय म्हणणार. पण तिकडून
विरुद्ध सूर आले. अरे हो का, म्हणे माझी भांडी आत्ताच घासून झालेली आहेत. ठीक आहे, रिपोर्ट लवकर पाठव आणि हो उद्यापासून आपल्याला ऑफिसमध्ये काम करायचं आहे. सकाळी 7 वाजता ऑफिसमध्ये ये. 7 वाजता जायचं म्हटल्यावर मी 5चा गजर लावला. 5 वाजून 5 पुढं 5-5 मिनटाचे 5 स्नूज लावले आणि ते सगळे स्नूज ऐकल्यानंतर उठलो. गडबडीत तयार झालो आणि लक्षात आलं की मास्क घ्यायचा राहिला नाही. कपड्याच्या ढिगाऱ्यातून मळलेला एक मास्क काढला आणि तो लावून ऑफिसपाशी पोचलो. ऑफिसच्या बिल्डिंगपाशी गेल्यानंतर सिक्युरिटीनी बोचकपणे मला सांगितलं, साहेब तुमचा मास्क नाकावरनं खाली घसरलेला आहे, जरा नवीन घ्या की. हा पुणेरी बोचकपणा त्याचा. म्हटलं आता माझा टेम्परेचर चढायला लागलं, पण त्यांनी उष्णता मापक यंत्र माझ्या कपाळावर धरल्यावर म्हटलं टेम्परेचर चढलं तर घरी जायला लागेल, म्हणून मी शांतपणे हो म्हणून गेलं. त्यांनी टेम्परेचर आणि त्या मशीनकडे थोडा वेळ बघितलं आणि मला आत जा म्हणून सांगितले. गाडी पार्क करून लिफ्टने वर गेलो. समोर रिसेप्शनिस्ट होती. रिसेप्शनिस्टने सांगितलं तिथं सॅनिटायझर आहे, त्यांनी तुम्ही हात धुवा आणि ऑफिसला जा. तर ते स्टँड होतं आणि मला कसं ऑपरेट करायचं माहितीच नव्हतं. मग ती म्हणे ते खाली पेडल आहे ते दाबा म्हणजे तुमचा हात स्वच्छ होईल. मी तो पेडल दाबला आणि ती पिचकारी माझ्या सगळ्या शर्टावर उडली. तशी ती रिसेप्शनिस्ट फिसकन असली. मागेही असं ज्यावेळेला मी गडबडीत पायात स्लीपर घालून ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझा अवतार बघून ती अशीच खोचकपणे हसली होती. काही असू दे, पण ती हसली की खूप सुंदर दिसते. शर्टावरचे स्प्रे हाताने पुसत मी माझ्या डेस्कवर गेलो. टेबलावर माझ्या लॅपटॉप वगैरे सज्ज करून बसलो. तेवढ्यात बॉसचा आवाज आला, इन 5 मिनिट्स इन माय केबिन. आता ऑफिस तर समोर होते, नुसतं सांगायला गेलं पण त्याला फोनवर बोलायची फार हौस. 4 मिनिट आणि 37 सेकंदात मी बॉसच्या टेबलाजवळ पोचलो. बॉसचं पोट अजूनच तंदील तुणं झालं होतं. त्याच्या तुळतुळीत पोटावर पेन्सिल दाबली तर किती लांब उडेल हा असा माझ्या डोक्यात विचार आला आणि मनात एक हसू आलं. माझे केस पाहून बॉस म्हटला, काय रे, काय जंगल करून ठेवलेलं आहेस. त्याच्या जो उजाडा डोक्याकडे बघून मला लक्षात आलं ह्याला का राग आलेला आहे ते. मग त्यांनी अर्धा तास मला तुम्ही घरनं कसे काम करत होता आणि कसं टाळत होता आणि पुढचे 10 मिनटं आता काय करायला पाहिजे हे सांगून मला म्हटलं की 15 मिनटात मला सगळा तुझा रिपोर्ट पाहिजे, कालचा जो चुकलेला आहे तो सगळा व्यवस्थित करून मला आणून दे. 14 मिनिट 40 सेकंदात मी त्याचा रिपोर्ट सगळा करेक्ट करून पाठवून दिला आणि जरा हुश्य करून बसलो. तेवढ्यात पलीकडून आमचा सहकारी विनय येताना दिसला. म्हटलं आता हे संकट टाळायचं कसं, पण म्हटलं ठीक आहे बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे तर जरा आपण त्याशी गप्पा मारूया. विनयाला विचारलं, काय रे बाबा काय केलंस काय. विनयाने लगेचच पाडा वाचायला सुरुवात केलं. मी ह्या सिरियल बघितले, ते पिक्चर बघितले, ही कादंबरी वाचली, ती कादंबरी वाचली. मला कंटाळा आला. तेवढ्यात बॉसचा निरोप आला की लवकर आत या, MD बरोबर मीटिंग आहे आणि आपल्याला त्यांना सगळं समजून सांगायचं आहे. मग सुटका झाली विनयापासून म्हणून मी मीटिंग रूममध्ये गेलो. माझ्या 2 सहकारी बॉसच्या बाजूला बसले होते. MD आले. ते नेहमी कधीच फॉर्मल ड्रेसमध्ये नसतात, टी-शर्ट आणि जीनची पॅन्ट घालून आले होते. त्यांनी मीटिंग सुरू केली आणि परत बॉसच्या पोटाकडे लक्ष जाऊन मला माझी कल्पनाशक्ती लढायला लागली आणि पेन्सिल किती लांब उडेल याचा मी विचार करून मला एकदम हसू आलं. ते हसू पाहून बॉसचा चेहरा रागाने लाल झाला. पण आमच्या MDनी ते काही मनावर नाही घेतलं आणि त्यांनी तसाच मीटिंगचा पॉईंट पुढं सुरू केला आणि मीटिंग संपली. MD गेल्यानंतर बॉसने मला त्याच्या केबिनमध्ये बोलवलं आणि झापलं. परत असं कधी हसणार नाही असे त्यांना वचन देऊन मी ऑफिसमधून बाहेर पडलो. जेवणाची वेळ झाली होती. पोटात कावळे कोकलत होते. कॅन्टीनमध्ये गेलो. तिथल्या पोराला विचारलं, काय जेवायला आहे. तो म्हटला पतले छोले, म्हणजे पातळ छोले. म्हटलं आता हे पतले छोले घ्यायचं. त्याला म्हटलं दे बाबा काहीतरी दे. तर मोजून 3 छोले होते त्याच्यात. कसं तरी ते जेवण आटपलं आणि 60 रुपयाचं बिल त्याच्या हातावर टिकवलं आणि
ऑफिसमध्ये आलो. तेवढ्यात मेल आला. मेल सुरू केलं तर बघितलं तर त्यात लिहिलं होतं की आपल्या शेजारच्या ऑफिसमध्ये करोना पेशंट पॉझिटिव्ह निघाला आहे, त्यामुळे सगळ्यांनी आता वर्क फ्रॉम होम करायचे. पटापट सगळ्यांनी आपली आपली टेबलं आवरली आणि आपल्या बॅगा घेऊन सगळे घरी आले. मी घरी आलो. बिग बॉसचा 5व्या सीझनचा 7वा एपिसोड लावला. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. बॉस नाव बघून अंगावर काटा आला. बॉस म्हणाला, अरे आपल्या जवळचं एक ऑफिस आहे, तिथं आपलं आता ऑफिस सुरू होणार आहे, त्यामुळं उद्या बरोबर 7 वाजता तिथं ये. झालं. सगळा एपिसोडचा मूड खराब झाला आणि परत वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होणार याचा अंगावर काटा आला. धन्यवाद. घरची धुणी भांडी करावी लागली तरी 72, पण वर्क फ्रॉम होमच काय ते बरं आणि खरं. खूप छान पोरवाल साहेब. आता पुढची कला प्रस्तुती विठ्ठल रंग. भजन असो की भक्तिगीत असो, जे अंतःकरणातून निपजतं तेच अंतःकरणाला जाऊन भेटतं. हेच खरं आहे. विठ्ठल या शब्द महात्म्याचं पुनरुच्चारण वारंवार केल्यास मन प्रसन्न होऊन जातं, एकाग्र होतं आणि अनन्यसाधारण अशी मनःशांती लाभते. एवढा महिमा आहे या विठ्ठल नामाचा. आपण अगदी विठ्ठलमय होऊन जातो आणि ध्यान समाधी जणूच लागते आपली. आषाढीच्या पंढरपूर वारीला मैलोन मैल अनवाणी चालत जाताना तहानभूक हारपून स्वत्व विसरून ऊन वारा पावसाचीही तमा न बाळगता हजारो लाखो वारकरी विठ्ठल रंगी रंगून जातात. कमाल आहे. विठ्ठल हे सर्वसामान्यापासून असामान्यापर्यंत अद्भुत असं रसायनी दैवत आहे. अशा या विठ्ठल माऊलीचं भक्तिगीत सादर करतायत सौ पद्मा नहार. ऐकूया. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या भंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. संगीत साथीशिवाय सुद्धा अशी भक्तिगीतं मनाला फारच भावतात. आता काव्य वाचन आणि सादर करतायत सौ कल्याणी कुलकर्णी. कवी आणि रसिक यांच्यामधल्या नात्याबद्दल असं सांगतात की कवी म्हणजे बोलका रसिक आणि रसिक म्हणजे मुका कवी. गुरु ठाकूर हे नाटककार, पटकथा, संवाद लेखक, अभिनेता म्हणून जरी परिचित असले
तरी त्यांची खरी ओळख कवी गीतकार अशीच आहे. त्यांची गीतं अत्यंत अर्थगर्भी असतात आणि त्यामुळंच त्यांचं वेगळेपण आपल्या मनाला भिडतं. मन उधाण वाऱ्याचे मल्हार वारी माऊली माऊली अशी विविध प्रकारची आणि वेगळ्या बाजाची ढंगाची त्यांची गाणी आपसुकच आपल्या ओठावर येतात आणि मनात रेंगाळत राहतात. गुरु ठाकूरांची ही ज्येष्ठांसाठी अर्थपूर्ण सूचक कविता. नकोस भांडू जगासवे वृद्धत्वाच्या पारावरती, आणि तितक्याच समर्पकतेनं कविता वाचन करतायत सौ कल्याणी कुलकर्णी. ऐकूया. मी सौ कल्याणी कुलकर्णी, गुरु ठाकूरची एक कविता वाचते मी. नकोच भांडू जगासवे अन नको उगा हट्टाला पेटू, वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा कर्तव्याचा, सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जण्यांचा. आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू, वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. बऱ्याच शिल्लक गप्पा हसणे आणिक रडणे रुसणे देखील, स्थळकाळाचे भान पुसवणी केवळ सोबत असणे देखील. सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू, वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. नको भेटही आता तरीही, नको भेटही आता तरीही, नको पुढील जन्माचे बोलू, कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन केव्हा भेटू. जन्म सांगतो एका जन्मी जळून घे अन विझून घे तू. जन्म सांगतो एका जन्मी जळून घे अन विझून घे तू. वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. नकोच भांडू जगासवे अन नको उगा हट्टाला पेटू, वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू. कातरवेळी निवांत भेटू. ज्येष्ठांनी अशा आशयाची मानसिकता जर ठेवली तर उर्वरित आयुष्य नक्कीच सुखाचं जाईल आणि समाधान मिळून जाईल. आता अनुभवूया गाण्याचा गोडवा आणि चांदण रात्रीचा थंडावा. एखाद्याचं गाणं कसं असावं तर, जीवन म्हणजे सूर लावणी ऐकायाची मैफिल मोठी, सूर असो वा नसो सोबती वाहवा मात्र यावे ओठी. यांचं गाणं असंच अत्यंत श्रवणीय आहे. काही जणांच्या अंगी उपजतच कलागुण असतात तर काहींना ते कष्ट साध्य करावे लागतात. सौ मीरा गायकवाडी यांना जन्मजात आवाजाची आणि स्वरज्ञानाची देणगी लाभलेली आहे. त्यांचं गाणं ऐकताना त्यांची असलेली गाण्याची जाण, सूर ताल लयीचं ज्ञान आणि गाण्यातली फिरत अगदी आपल्या मनाला स्पर्शून जाते. त्यांनी गायलेलं चांदणे शिंपीत जाशी हे भावगीत ऐकताना आपल्यावर जणू चांदण्यांचा शिडकावत झाल्याची अनुभूती येते. तर ऐकूया सौ मीराताईंचं हे भावगीत. नमस्कार, मी सौ मीरा गायकवाडी, प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंनी गायलेलं एक भावगीत आपल्यापुढे सादर करीत आहे. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोठी, ओंजळी उधळीत मोठी, आसरी दारापुरे, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.
काळी तार पदरा गुंफिले ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती आसरे तारा फुले चांदणे शिंपीत दासी लाल कातू चंचले गुंतविले जीव हे गुंतविले जीव हे मंदिर की पायी तुझा घे तुझा तालावरी बोलावरी नादावले हे ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती आसरी तारा फुले चांदणे शिंपीत दासी लाल कातू चंचले गेनियावंती कशाला साखीसी काया तुझी गेनियावंती कशाला साखीसी काया तुझी झाकीसी काया तुझी पाहू दे मेघा आविण पाहू दे मेघा आविण सौंदर्य तुझे मोकळे ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती आसरी तारा फुले चांदणे शिंपीत दासी लाल कातू चंचले चांदणे. इथं सौ मीरा गायकवाड यांचं हे गाणं ऐकताना तुम्हालाही पटलं असेल की अन आर्ट अँड आर्टिस्ट हॅज नो एज बॅरियर. खूप छान मीराताई. आता देह आणि देव हे अद्वैत कसं आहे हे श्री वासुदेव कुलकर्णी यांच्या स्वरचित काव्यातून आपण जाणून घेऊया. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्या आत्मा आणि परमात्म्याचं एकात्म्य दर्शवतो. इथं श्री वासुदेव कुलकर्णी यांनी देहाला मंदिर लेखून स्वानुभवावरून सुचलेले विचार कल्पना चपखलपणे त्यांच्या स्वरचित काव्यातून मांडले. देहाच्या प्रत्येक अवयवाचं महात्म्य उपयुक्तता त्यांनी बारकाईनं अचूकपणे मांडली आहे. तर चला श्री कुलकर्णी यांनी उभारलेल्या या देहमंदिराला एक प्रदक्षिणा घालूया. नमस्कार, माझं नाव वासुदेव माधव कुलकर्णी. मी आपल्याला एक कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता मी स्वतः केलेली आहे. कवितेचं नाव आहे देह मंदिर. दोन पायांच्या भक्कम अशा खांबावर देह मंदिर साकारले आहे सुंदर. दोन स्कंदामध्ये जोडला मानेचा खांब शिरकमळ केला आहे त्यावर जाम. मस्तकाला दिला मुख्य कचेरीचा मान. सर्व कामे बरहुकूम होतात छान. प्रत्येक कार्याची नोंद
अचूकपणे होते. संचित कर्माचे गाठोडे मात्र जीवापाशी जाते. मध्यभागाला खूप महत्त्व दिले आहे. सुसज्ज प्रयोगशाळा उभारली आहे. पोषक द्रव्याने देहाला शक्ती मिळते. अनावश्यक भागाचे विसर्जन होते. 2 कर्ण लावले चांगले ऐकण्यासाठी, 2 चक्षु जोडले योग्य ते पाहण्यासाठी, मधुरवाणीसाठी मुख तयार केले, चांगली कामे करण्यासाठी हात लावले. देहालाच देवाचे मंदिर म्हणतात. आतील आत्म्याला भक्तजन जाणतात. संकटकाळी मनशांती मिळत नाही. अहंकाराला ईश्वर साथ देत नाही. धन्यवाद. श्री वासुदेव कुलकर्णींनी साकारलेल्या या देहमंदिराला प्रदक्षिणा घालताना आपसुकच आपले दोन्ही कर जुळून येतात. आता आजची समारोपाची भक्ती प्रस्तुती. कुणी म्हणतं पायोरी मैने राम धतन धन पायो, तर कुणी म्हणतं मन हो रामरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले. पण सकलांच्या मनीचा राम हा विश्वरूपी आहे आणि तो आहे अयोध्या विराजित कौशल्येचा राम. राम नाम स्मरणानं, राम नाम गजरानं सारा आसवंत श्री राममय होऊन जातो आणि सात्विक वातावरणाची निर्मिती होते. ठाई ठाई पावित्र्य उभारतं. तद्वतच सौ सुनीता देशपांडे यांच्या भजनी मंडळातील भगिनी आकर्षक वेशभूषा करून हाती भगवा झेंडा घेऊन श्रीराम जय जय राम असा रामनामाचा उद्घोष करत श्रीरामाचं भक्तिगीत गुणगान करतात. ते दृश्य अतिशय विलोभनीय असं वाटतं. तर चला श्रीराम जय जय राम गजरात आपण ही श्रवण भक्तीने राममय होऊन जाऊया. राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम संज्ञात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम संताचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम मनकारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम राधे जय राम श्रीराम जय राम जय जय राम कन्या के सुंदर राम श्रीराम जय राम जय जय राम भक्ति भाव देखे राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सदा सदा तिल तुलसी राम श्रीराम जय राम जय जय राम सौराचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम सकल जीवांचा हरी राम श्रीराम जय राम जय जय राम हनुमंताचा हृदयी राम श्रीराम जय राम जय जय राम हनुमंताचा हृदयी राम श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम राम गायनी रमता राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आदर्श राम श्रीराम जय राम जय जय राम आदर्शाचा आदर्श राम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राम जय जय 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 राम श्रीराम जय राम
तसं पाहिलं तर वस्तुतः मला वैयक्तिकरित्या असं वाटतं कि एक सच्चा व्यक्ति ना तो नास्तिक होता है ना तो आस्तिक होता है, वो तो हर समय वास्तविक होता है. पण आपण त्याच्या टेक्निकॅलिटीमध्ये नको पडूया. तुम्हा सर्व ज्येष्ठ मित्र परिवाराबद्दल प्रकर्षानं मला असं जाणवलं आहे आणि ते जरूर इथं सांगावंसं वाटतं आहे मला, आणि ते मनापासून सांगावंसं वाटतं आहे की कुछ लोग जिंदगी होते हैं, कुछ लोग जिंदगी में होते हैं, कुछ लोग जिंदगी होते हैं, कुछ लोग जिंदगी में होते हैं, कुछ लोगों से जिंदगी होती है, तो कुछ लोग होते हैं तो जिंदगी होती है. आप जैसे कुछ लोग होते हैं तो जिंदगी होती है. आणि जाता जाता सरतेशेवटी एक अभिमानास्पद असं अनुभूतीचं सार सांगतो समस्त स्वाभिमानी ज्येष्ठांच्यासाठी. ये कभी मत कहना कि हम ओल्ड हो गए हैं, ये कभी मत कहना कि हम ओल्ड हो गए हैं, बल्कि गर्व से कहो कि हम तब कर गोल्ड हो गए हैं. गर्व से कहो कि हम तब कर गोल्ड हो गए हैं. आणि एक आठवणीचं सांगतो, आपल्या या विविध गुणदर्शक मनोरंजनाचे पुढचे भाग उद्या आणि परवा पाहायला आणि आनंद घ्यायला विसरू नका. धन्यवाद.